लक्ष्मण हाकेंनी जे चॅलेंज दिलं होतं जरांगे पाटलांच्या समोर जाऊन मी त्यांना डिबेट करतो, तर हाकेला एवढंच सांगतो, जरांगे पाटलांकडे जाण्याची पात्रता नाही. आमच्यासारख्या गरजेवंत मराठे इथं बसले तरी तुला उत्तर देतील. आणि या सरकारला परत एकदा मराठ्याकडून सांगू इच्छितो का ह्या सरकारने आता लक्षात घेतलं पाहिजे. लोकसभेला अद्दल घडली यांना, आणि त्या विधानसभेला परत सांगतोय, लोकसभेला जी तुम्हाला अद्दल घडली ती विधानसभेला घडून देऊ नका. सगळ्या शहरांचा कायदा तातडीने अंमलबजावणी 13 तारखेपर्यंत करा, नाहीतर याचे परिणाम तुम्हाला विधानसभेला येत्या भोगावं लागतील. जय शिवराय. आज काही दिवसापूर्वी हाकेंनी मराठा समाजाविरोधात एक आंदोलन चालू केलं होतं. ते मुळात फक्त मराठा समाजाविरोधात आंदोलन नव्हतं, तर ते पंकजा मुंडे त्यांना आमदारकी मिळवून देण्यासाठी ते आंदोलन होतं. त्यामुळे त्यांनी त्यांचं मातृभूमी सोलापूर सोडून बीडला येऊन त्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन करताना त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले मराठा समाजासाठी, का मराठा समाज हा राज्यकर्ता आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही. तर आज मी प्रेसच्या माध्यमातून हे संपूर्ण एक भूमिका मांडतो का ओबीसी समाजाचे सर्वात जास्त मुख्यमंत्री आज भारतात झालेले आहेत. ओबीसी समाजाचा पंतप्रधान गेले 15 वर्ष आले या भारतात आहे. मग ओबीसी समाज हा राज्यकर्ता आहे, मग ओबीसीचं आरक्षण काढायला पाहिजे का? त्यानंतर त्यांचा दुसरा एक मुद्दा असा होता का मराठा जरांगे पाटलांनी किंवा मराठा समाजाने माझ्यासमोर चर्चेला यावं. हा फक्त त्यांचा प्रेस समोर एक स्टंट होता. आम्ही आज त्यांचं आव्हान स्वीकारलेलं आहे. हाकेंनी कधी सांगावं, वेळ सांगावं, ठिकाण सांगावं, आम्ही त्यांच्यासाठी चर्चेला त्यांच्या पुढे हजर आहे. तुम्ही जे तुमच्या मालकासाठी आंदोलन केलं त्यांनी हाकेने एक रिचार्ज मारलं गेलं विधान परिषदेच्या आमदारकीसाठी, आणि ते त्यांचं रिचार्ज पूर्ण झालं, आमदारकी भेटली, त्यांचं आंदोलन संपलं. ते महाराष्ट्रभर दौरा करणार होते, आमदारकीला नाव फायनल झालं. त्यांनी मातोरी गावात पाटलांच्या गावात एक दंगल घडून आणली आणि त्यांचा महाराष्ट्रभर असणारा दौरा संपवला. असंही त्या आंदोलनाला किंवा त्या दौऱ्याला पुढेही त्यांना ओबीसी समाजातूनही पाठिंबा नव्हता. आणि विशेषतः ते ज्या धनगर समाजातून येतात, धनगर समाजातूनही हाकेंना अजिबात पाठिंबा नाहीये. आपण जर त्यांचे एक पाहिले व्हिडिओ, तो घोड्यावर गाडो बसलेला आहे, 4 जण पाहिले येतात. तो व्हिडिओ हाकेंचा एक आला होता. त्या पलीकडे त्यांच्या याला कुठे स्वागतालाही गर्दी नव्हती, आणि ते पाटलांची बरोबरी करायला जातात. इथं पाटील जेव्हा येतात तेव्हा इथं लाखोंची गर्दी रोडवर आलेली असती. त्यामुळे पाटलांची हाकेंची कुठेही बरोबरी होणार नाही. राहिली गोष्ट हाकेंना एक आमचं एक सांगणं आहे, तू नेत्यांसाठी काम करणं सोडून दे, तू तुझ्या आई वडिलांसाठी काम कर. तुझ्या आंदोलनाच्या वेळेस बिचारे त्या माय माऊलीचा व्हिडिओ पत्रकार बांधवांनी त्यांची मुलाखत घेतली, तर त्यांचं त्या म्हणण्यात आलं की ते अजूनही ऊसतोडीच्या कामाला अजूनही जातात. हा हाके प्राध्यापक आहे, 30-30 लाखाच्या गाड्यात फिरतो आणि सुपारी घेऊन मोठमोठ्या नेत्यांसाठी छोटे मोठे कामं करतो. तर हाकेनी यांच्यासाठी काम करण्यापेक्षा याचे आई वडील अजूनही ऊसतोड कामाला जातात. तर तू तुझ्या पगारातला काही हिस्सा तुझ्या आई वडिलांना दे आणि आई वडिलांना सांभाळ. याचे त्याचे धुणे बंद कर. त्याच्या पलीकडे तुझ्या समाजाचे लोक आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेले आहेत, तू तिथं जाऊन त्यांना पाठिंबा दे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणाच्या त्यांच्या लढाईत सहभागी हो, धनगर बांधवांच्या. आम्ही जरांगे पाटील असतील, मराठा समाज असेल, हे धनगर बांधवांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेला आहे, तर तू तिथं जात नाही. भुजबळ साहेबांना बी एक विनंती, तुम्ही मराठ्यांविरुद्ध खूप गरळ ओकली, द्वेष ओकला. आता वेळ आलेली आहे, ओबीसी समाजातली जी धनगर जाती ती रोडवर उतरलेली आहे. भुजबळ साहेब, पंकजाताई, तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा देणार आहे का? तुम्ही तिथं जाऊन त्यांना पाठिंबा द्या, त्यांना बघा, त्यांचे काय अडी अडचणी सोडवा, मग स्वतःला ओबीसी नेता म्हणून घ्या. तुम्ही त्यांच्याकडे कोणी भटकाना, आज आठवडा आला ते आंदोलन करू राहिले, कुणीच त्यांच्याकडे जाईना. स्वतः हाके धनगर समाजातून येतोय, जानकर येतोय, तर तिथं कोणी जाईना. आता हे सरकार काय करू राहिले, जानकरची रिचार्ज व्हॅल्यू जास्त झालेली, त्याला आमदारकी लागते, मंत्रिपद लागते, खासदारकी लागते, तर त्यांनी जानकरला एक सबस्टिट्यूट म्हणून हा हाके तयार केलेला आहे. त्याचं छोटं रिचार्ज आहे, ते नगरसेवकावर बी खुश होतो. हा 200-500 मताचा माणूस आहे, म्हणून धनगर समाजातून त्यांनी हाकेला पुढे केलेलं आहे.